नमस्कार. मी नगराध्यक्ष कॅन्डिडेट गंगाधर राजशेखर हिरेमठ यांची मोठी बहीण, सेवानिवृत्त DYSP मुंबईहून मी सेवानिवृत्त झाले. आणि मी गंगाधरच्या बाबतीत एक सांगू शकते की ह्या महायुतीमुळं ज्या BJP ह्या तिन्ही पक्षांनी ज्या काय योजना राबवल्या आहेत त्या साकार करायच्या असतील तर ह्या युतीला तुम्ही भरघोस मताने निवडून द्या. फक्त आतापर्यंत गंगाधरनं नदीवेसची बऱ्यापैकी प्रगती केलेली आहे, तर ह्या पूर्ण नगराची प्रगती करण्यासाठी त्याला भरघोस मताने निवडून द्या अशी माझी ह्या गडिंग्लजच्या लेकीची विनंती आहे. स्वतः निवृत्त झालेला आहे, आज स्वतः तुमच्या भावांना तुम्ही लोकांच्या सेवेसाठी पाठवता, याबाबत काय सांगाल? माझा भाऊ आताच लोकांची सेवा करतोय असं नाही. त्याच्याकडे पद नव्हतं तेव्हापासून तो लोकसेवक आहे. मला वेळ नव्हता, मी नोकरीच्या निमित्ताने मी बिझी असल्यामुळे मला त्याच्याबद्दल इकडे त्याला मदत करता आली नाही. परंतु त्याने गडिंग्लज मध्ये आता कोविडच्या वेळेस सुद्धा त्याने त्याच्या पैशातून मी मुलुंड पोलीस स्टेशनला होते त्यावेळेला माझ्याकडून रेमडेसिवीर औषधं कितीतरी मागून त्याने नावं मला सांगायची नाहीत, किती लोकांना दिली ती. आणि आम्ही त्याच्या शेतीतल्या उत्पन्नातून त्यांना धान्य वाटप केलेलं आहे. त्याच्या शेतीतल्या उत्पन्नातून त्यांनी औषधं दिलेली आहेत. त्याला इथं मुंबईत मिळत नव्हती, पण पोलिसांच्या गाड्या त्यावेळेला येऊ शकत होत्या. मी एक अधिकारी माझा नेमला होता आणि गाडी देऊन त्यांना इथं गावाकडच्या माझ्या लोकांना दे रेमडेसिवीर देऊन या म्हणून त्यांना पाठवले. तो आताच नाहीये, सेवा करत आहे. तो पूर्वीपासून सेवा केली आहे. आमची अशीच आहे सेवा. मी ज्या श्रद्धेनं पोलीस खात्यात देशाची सेवा करण्याची मला संधी मिळाली होती त्याच श्रद्धेनं माझा भाऊ ह्या नगराची सेवा करेल. आणि मी आणि माझ्या 2 बहिणी ह्याचा त्याला पूर्णपणे पाठिंबा आहे. आमचं सहकार्य आहे, आमचं गायडन्स असणार त्याला. मला कायदेविषयक ज्ञान आहे. मी माझ्या भावाला, इव्हन तुम्हाला सुद्धा नागरिकांना काहीही प्रॉब्लेम असेल कायदेविषयक, मी ह्या पक्षाची कायदेशीर सल्लागार राहणार आहे. ह्याच्या पुढे तुम्ही नेमा अथवा नाही नेमा माझ्या भावाकडून तरी असणार, पण त्यामुळे कायदेशीर सल्लागार म्हणून राहणार. तुम्हाला काहीही कायदेशीर प्रॉब्लेम जरी आला, माझा 36 वर्षाचा अनुभव आहे, मी तुम्हाला नक्कीच मदत करणार माझ्या भावासाठी. आणि माझा भाऊ हा तुम्हाला सुपूर्द केलाय. हा माझा फक्त राहिलेला नाही, तुमच्या सर्वांचा भाऊ आहे भगिनीनो, तुमच्या सर्वांचा भाऊ आहे. तो आम्हाला खूप मातृहृदयाचा भाऊ आहे माझा. तर त्याला एकदम, मी जरासं कठोर आहे थोडी पण तो आहे मातृहृदयाचा. मला राहावं लागलं मी खात्यात असल्यामुळे. 4 दिवस प्रत्येक प्रभागामध्ये चाललाय, लोकांच्या गाठीबिटी घेताय, कसा प्रतिसाद मिळतोय तुमच्या भावाला? 100% पॉझिटिव्ह. कारण नागरिक आता सुज्ञ आहे. नागरिकांना काहीही चुकीचे ओपिनियन, आमच्याबद्दल चुकीचे तर्कवितर्क, गैरसमज करून दिले तरी नागरिकांना माहिती आहे, नागरिक खूप सुज्ञ आहे. अपप्रचार पण झाला आमच्याबद्दल, आमच्या मठाबद्दल, पर्सनल आमच्यावर वैयक्तिक आले काही लोक, वैयक्तिक प्रॉब्लेम्स काढायचा प्रयत्न केला. परंतु तसं सगळे नागरिक सुज्ञ आहेत, शिकलेले आहेत. आणि आजकाल शिकण्यासाठी कुठं जावं लागणार नाही, गुगलवर सगळी माहिती मिळते. त्यामुळे मला 100% नागरिकांचा इथल्या खूप चांगला प्रतिसाद आहे आणि मी त्यांची खूप खूप ऋणी आहे. काय सांगाल शुद्ध मतदारांना, गडिंग्लज तालुक्यातील किंवा महायुतीच्या सर्वच नागरिकांना तुम्ही गडिंग्लजकरांना काय आव्हान करणार आहे? आव्हान हेच असेल माझं की ह्या नगराचं महायुतीमुळं, बघा सत्ताधारी पक्ष असेल, नक्कीच महायुतीमुळे ज्या योजना आहेत त्या राबवायला सोपं जातं. आपण काय म्हणाल दादा, BJPचे इथं आपल्याकडे आहेत पक्ष, कापसे अण्णा पण आहेत. तर सत्ताधारी पक्ष ज्यावेळेला असतो त्यावेळेला सगळ्या योजना सहजपणे राबवता येईल, तुम्हाला पाहिजे तेवढा फंड इथं आणता येईल. त्यामुळं आपल्याला पॉझिटिव्हली काम करायचं असेल तर ते आपल्याला सत्ताधारी पक्षाबरोबर राहावं लागेल. थँक्यू. आणि आपले 22 नगरसेवक आणि माझा भाऊ नगराध्यक्ष यांचं प्लीज चिन्ह, माझ्या भावाची म्हणजे नगराध्यक्ष पदाच्या ह्याची नारळाची बाग हे चिन्ह आहे. आणि इथं शेतकरी बाई हे चिन्ह आहे इथल्या नगरसेवकांचं. प्लीज त्याच्यावर, आणि धनुष्यबाण त्याच्यावर तुम्ही प्लीज मत द्या. शेतकरी बाई, ठीक आहे. 2 नारळाची बाग आणि 1 शेतकरी बाई, ठीक आहे. चाल, थँक्यू.
मटण थाळी, चिकन थाळी, स्पेशल गावरान चिकन थाळी इतकंच काय, ऑर्डरनुसार मुंडी रस्सा आणि खेकडा थाळी. आणि हो, शाकाहारी लोकांसाठी खास व्हेज गावरान थाळी सुद्धा उपलब्ध आहे बरं का. चला तर मग अस्सल कोल्हापुरी जेवणाचा आनंद घेऊया. आजचा बेत फक्त रानवारा रिसॉर्ट मध्ये. संपर्क 9209761353. पत्ता कोल्हापूर पन्हाळा रोड, केरले, मानेवाडी.